बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुंबई हायकोर्टातील सुनावणी आता संपलेली आहे। पुढची सुनावणी ही मंगळवारी होणार आहे। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। तपासात निष्काळजीपणा केल्याचं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। पोलिसांकडून विलंब आणि निष्काळजीपणा पाहायला मिळाला असं मत देखील यावेळी कोर्टाने नोंदवलेलं आहे। by the school authorities at the earliest possible moment. लवकरात लवकर पोलिसांनी रजिस्टर का नाही केली FIR। दुसरं म्हणजे की पॉक्सो हे मॅन्डेट करतं की स्कूल अथॉरिटीजला जेव्हा हे कळतं की असं असं मॅटर झालेलं आहे तर पॉक्सोच्या अंडर स्कूल अथॉरिटीजला येऊन ते रिपोर्ट करावं लागतं पोलिसला, जे की झालेलं नव्हतं या केसमध्ये। तर कोर्टनी ह्याचं ह्याचं आन्सर SIT ला मागितलेलं आहे। दरम्यान कोर्टात नेमका काय युक्तिवाद झालाय ते देखील पाहूयात। बदलापूर प्रकरणामध्ये पॉस्को अंतर्गत खटला दाखल केला का, अशा प्रकारची विचारणा आज कोर्टाने केलेली होती। पहिल्यांदा पॉस्को दाखल केला होता का असा सवाल देखील कोर्टाने महाधिवक्त्यांना केलेला होता। पॉस्को आणि बाकीचे गुन्हे आधीच नोंद करण्यात आले होते, अशा प्रकारचं उत्तर कोर्टामध्ये महाधिवक्त्यांनी त्यानंतर दिलं। बाकीच्या पीडित मुलींबद्दल गुन्हा दाखल केलात का, अशा प्रकारची विचारणा देखील कोर्टाने केली होती। मुलींच्या समुपदेशनासाठी राज्य सरकारनं काय पावलं उचलली या संदर्भातील माहिती द्या, असं देखील कोर्ट म्हणालं। कोर्टात पालकांची ओळख उघड केल्यानं कोर्टानं महाधिवक्त्यांना चांगलंच सुनावलं। दुसऱ्या मुलींचा जबाब का नोंदवला नाही, अशा प्रकारचा सवाल देखील कोर्टानं महाधिवक्त्यांना केला। आम्हाला FIR आणि केस डायरी दाखवा, नुसतं तोंडी बोलू नका, असं देखील कोर्टानं सुनावलं। आतापर्यंत काय कारवाई केली, काय चौकशी झाली ते सांगा, अशा प्रकारचा सवाल देखील कोर्टाने केला। बदलापूर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब केला असं मत देखील कोर्टाने नोंदवलं। व्हिडिओग्राफ आणि ओरिजिनल FIR ची कोर्टाकडून यावेळी मागणी देखील करण्यात आली आहे। तर बदलापूर प्रकरणावरून नेत्यांमध्ये कशा प्रकारे वार पलटवार सुरू आहेत ते देखील पाहूयात। येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील। 24ला काहीतरी बंदची हाक दिली आहे, तर मला महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना विचारायचं आहे, यशश्री हिचे जेव्हा बलात्कार करून हिची हत्या करण्यात आली तेव्हा मग बंदची हाक का दिली नाही? दिशा सालियान नावाच्या एका तरुणीचा अशाच सामूहिक बलात्कार झाला, मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही? मग माझ्यावर ज्या कालपासून जे टीका करणारे काही महाविकास आघाडीने उभाटाचे काही लोक नेते मंडळी की हा अकबर असता, अली असता तर नितेश राणेंनी बोंबलला असता, तर हो बोंबललो असतो। तेवढीच कडक भूमिका काल बदलापूरच्या भूमिकेबद्दल घटनेबद्दल पण घेतलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। मग बदलापूर असेल, अकोला असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, ह्या सातत्यानं महिलांवर, मुलींवर अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत। राज्याचं गृहमंत्रालय याकडे सपशेल दुर्लक्ष करते। गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। कोणत्याही घटनेचं आणि विशेष करून अशा घटनेचं कोणीही राजकारण करू नये। अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात, एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे। दलिंदर व्यक्ती आहे त्याला कशा पद्धतीने शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे। त्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे, कारण तो संशयी आत्मा आहे। या राज्याचा मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे आणि
त्याचं दिवसातला अर्धा दिवस हा संशय कल्लोळात, जादूटोणा, मंत्र तंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो. तर त्यांना असा संशय येणं साहजिकच आहे. बदलापुरातलं आंदोलन, हजारो लाखो लोक जे रस्त्यावर उतरले, तो सुद्धा त्यांच्यावरती कोणती जादूटोणा केला असेल. मोठं तंत्र मंत्र करणारे मुख्यमंत्री म्हणून संजय राजाराम राऊतनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला. सर्वात मोठा लिंबू आणि बुवा बाजी करणारा, काळा जादू करणारा हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलेला आहे. संशय आत्मा. मग संजय राजाराम राऊतचा मालक जो 3ऱ्या माळ्यावर मातोश्रीवर बसतो, ती कुठली भटकती आत्मा आहे?